नमस्कार, लाईफ इज सुरेखामध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण रेसिपीमध्ये बनवणार आहोत दुधी दालचा। त्यासाठी लागणारं साहित्य मी इथे सगळं ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आणि ते मला आता तयार करायचं आहे। म्हणजे लसूण सोलून घ्यायचं आहे, कांदे चिरून घ्यायचे आहेत, टोमॅटो चिरून घ्यायचे आहेत, इथे दुधी सोलून त्याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत, इथे डाळ भिजत घालायचे। हे सगळं साहित्य मला रेडी करायचं आहे आणि रेसिपी करताना इतर मसाले, तेल, मीठ हे सगळं साहित्य मी घेणारच आहे। तर चला आता आधी सगळं साहित्य मी तयार करून घेते। आणि साहित्यामध्ये मी इथे तुम्हाला सांगायला विसरली की मी इथे दोन प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत। मूग डाळ थोडी जास्त घेतलेली आहे, तूर डाळ थोडी कमी घेतलेली आहे। तर ह्या दोन डाळींमध्ये आपण दुधी टाकून तो दालचा बनवणार आहोत। तर इथे मुगाची डाळ आणि तुरीची डाळ मी अगदी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये आता मी हा दुधी टाकून घेते। हे सगळं आपल्याला एकत्र शिजवून घ्यायचं आहे। त्यानंतर हा कांदा टाकून घेतला आहे, त्यानंतर टोमॅटो, हिरवी मिरची, थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ, थोडंसंच मीठ टाकलेलं आहे मी। हे सगळं तुम्ही कुकरला पण लावू शकता, पण मी ह्या कढईमध्येच आता शिजायला ठेवणार आहे। त्याच्यात थोडंसं पाणी टाकून आता हे शिजायला ठेवणार आहे। तर आपण जे साहित्य टाकलं होतं ना ते सगळं मी एकत्र केलेलं आहे आणि त्यामध्ये मी शिजण्यापुरतं पाणी ठेवून आता ते गॅसवर ठेवते। हे मी आता सगळं साहित्य जे आता पाहिलं ते शिजायला ठेवलेलं आहे आणि आता मी फोडणी तयार करून घेते। अशी मस्त दणदण उकळी आलेली आहे। खरं तर हे सगळं साहित्य कुकरमध्येच लावून घ्यायचं असतं, पण मी कढईमध्येच लावलेलं आहे। मुगाची डाळ आणि तुरीची डाळ आपण एकत्र टाकलेली आणि छान असा गाळा झालेला। आता फोडणी तयार करते मी, तोपर्यंत गॅस इथे मी बंद करून घेते। तर आपण इथे बनवतोय दुधीचा दालचा। तर त्याच्यासाठी ज्या पद्धतीने डाळ शिजवावी लागते आणि दुधी त्याच्यामध्ये शिजवावं लागतं आणि सगळंच साहित्य त्या पद्धतीने मी इथे शिजवून घेतलेलं आहे आणि हे सगळं आता मी इथे एकत्र असं मॅश करून घेते चांगलं। आणि आता आपण देऊया लगेचच फोडणी। फोडणीसाठी कढई मी इथे ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आता आपण टाकून घेऊया प्रमाणामध्ये तेल। तेल चांगलं गरम झालंय, आता त्यामध्ये आपण टाकूया मोहरी, जिरं, लसूण, कढीपत्ता नाही टाकला तरी चालेल, पण कढीपत्ता मी इथे टाकलेला आहे। त्यानंतर हे मसाले, ज्यामध्ये हळद, मीठ आणि लाल तिखट होतं आणि वरून आता मी जे आपण शिजवून अशी झणझणीत फोडणी झालेली आहे। छान अशी वरून आपण फोडणी दिलेली आहे आणि आता हे खूप घट्ट झालंय, तर मला थोडंसं हे पातळ करायचं आहे, तर मी वरून याच्यामध्ये पाणी टाकणार आहे। तर साधारण एवढं पाणी मी टाकलेलं आहे, कारण का ही जी रेसिपी केलेली ना ती आज आम्हाला घरामध्ये आम्ही हीच रेसिपी, तर साधारण एवढं पाणी टाकून हे वाढवलेलं आहे। आणि एवढं तर पातळ हवंच, अगदीच घट्ट बरोबर नाही वाटत। आता ह्याच्यामध्ये सगळं शिजलेलं साहित्य शिवाय झणझणीत फोडणी झालेली आहे। आता ह्याच्यामध्ये आपण वरून टाकूया ही कोथिंबीर आणि फक्त 5 मिनिटं उकळी येऊन दिली की आपली इथे रेसिपी तयार होणार आहे। दुधीचा दालचा रेसिपी आपली तयार होणार आहे। 5 मिनिटं अशी उकळी मोठी आलेली आहे आणि आपला इथे जी आपण रेसिपी केली दुधी दालचा, ही रेसिपी आपली पूर्णपणे तयार झालेली आहे आणि मी आता इथे गॅस बंद करून घेते। रेसिपी करताना पूर्ण कृती मी दाखवलेली आहे।
आणि अगदीच कमी साहित्यामध्ये आणि अगदीच कमी वेळामध्ये ही रेसिपी तयार होते। आपण डाळी वेगवेगळ्या प्रकारे डाळीचे प्रकार करतो, आपण कधी तिखट डाळ करतो, कधी वरण करतो, पण हा मी आज जो केलेला आहे रेसिपीचा प्रकार हा मुगाच्या डाळीचा आणि दुधी टाकून दुधीचा दालचा केलेला आहे। तर रेसिपी मी कृतीतून तुम्हाला पूर्ण दाखवलेली आहे। रेसिपी जर आवडली तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा। भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।